नमस्कार विद्यार्थी मित्र हो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी समाजशास्त्र विषयातील पहिल्या प्रकरणातील प्राचीन व मध्ययुगीन काळातील शिक्षण पद्धती या तिसऱ्या घटकाचा अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतातील समाज जीवन कसे होते हे जाणून घेणार आहोत. मित्र हो, हडप्पा संस्कृती तेथील सुनियोजित वसलेली नगरे, झाकलेली गटारे, धान्याच्या साठवणीची अतिरिक्त धान्य कोठारे या वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी ओळखली जाते. आजच्या पाकिस्तानमधील मोहेंजोदडो येथील गावामध्ये एक भव्य स्नानगृह, भव्य म्हणण्याचे कारण म्हणजे हे स्नानगृह 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर खोल एवढ्या आकाराचे होते. हे महास्नानगृह हे तेथील सामूहिक जीवनाचे एक द्योतक आहे. हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून पुढे आलेल्या पुराव्याच्या आधारे असे दिसते की तेथील समाजामध्ये कौशल्य आधारित व्यावसायिक लोकांचे वर्ग होते. मात्र या वर्गामध्ये उच्च नीचतेची उतरण नव्हती. म्हणजेच हडप्पा संस्कृतीमधील समाज व्यवस्थेमध्ये वर्ग व्यवस्था निर्माण झालेली होती, पण त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. या सामाजिक वर्गामध्ये गावकरी वर्ग, कारागीर वर्ग, व्यापारी वर्ग, मासेमारी करणाऱ्यांचा वर्ग, धर्मगुरूंचा वर्ग, प्रशासक, कलाकार, विणकर इत्यादींचा यामध्ये समावेश होता. पुढे संगम कालखंडामध्ये संगम साहित्यामध्ये विविध जमाती आणि जातींचा उल्लेख केलेला आढळतो. यावरून त्या जाती जमाती ह्या त्यावेळी सहअस्तित्वाने राहत असत. संगम काळामध्ये ब्राह्मण वर्ग हा संख्येने कमी असला तरी तमिळ संस्कृतीच्या घडणीमध्ये ब्राह्मणांचे स्थान महत्त्वाचे होते. संगम काळातील पुरोहित वर्गाचे समाजावर वर्चस्व नसले तरी ते सल्लागार आणि समाजाच्या हिताचे संरक्षक म्हणून मान्यता पावलेले होते. पारंपरिक कथांचे गायन करत गावोगाव फिरणाऱ्या कलाकारांचा एक स्वतंत्र वर्ग होता. आजच्या आधुनिक काळातही असे पारंपरिक कथांचे गायन करत गल्लोगल्ली फिरणारे आणि आपली उपजीविका करणारे कलाकार आपणास आजही पाहायला मिळतात. शिकार आणि वाटमारी करणारे वेडर नावाच्या जमातीबद्दल लोकांच्या मनात त्यावेळी भय होते. त्याचप्रमाणे संगम काळामध्ये स्वतःच्या स्वतंत्र परंपरा आणि श्रद्धा जोपासणारी मर्राकुडी नावाची एक जमात होती. ही जमात युद्ध कौशल्यावर निर्वाह करणारी जमात होती. त्याशिवाय मासेमारी करणारे, मिठाचे उत्पादन करणारे, विणकर, शेतकरी, मेंढपाळ, गोपालक यासारख्या व्यावसायिकांचे स्थान समाजामध्ये महत्त्वाचे होते. पुढे संगम कालखंडानंतर वैदिक कालखंडातील वर्णव्यवस्था समाजातील व्यवसायाधिष्ठित वर्गवारीवर आधारलेली होती. व्यवसायानुसार वर्ण बदलण्याइतकी लवचिकता होती. वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात मात्र यात बदल होत गेले आणि अधिक कडक निर्बंध असलेली पावित्र्य आणि विटाळ या कल्पित गोष्टींवर आधारलेली जाती व्यवस्थेची उतरण प्रस्थापित होत गेली. अन्न, पाणी यांचे प्राशन करणे, पोशाख, व्यवसाय, पूजा पद्धती, सामाजिक व्यवहार, प्रवास इत्यादी सर्व गोष्टींवर या कल्पनांचा फार मोठा पगडा पडलेला होता. यातूनच उत्तर वैदिक कालखंडात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण तत्कालीन समाज व्यवस्थेत निर्माण झाले. ब्राह्मण वर्णात पुरोहित, शिक्षक, बुद्धिजीवी या लोकांचा समावेश होता. क्षत्रिय वर्णात राज्यकर्ते आणि योद्धे यांचा समावेश होता. वैश्य वर्णात व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी यांचा समावेश होत होता. तर शूद्र यामध्ये हीन व हलक्या दर्जाची कामे असलेल्या लोकांचा समावेश होत होता. यातील पहिले 3 वर्ण स्वतःला उच्च म्हणून घेऊ लागले. फक्त त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे त्यांना द्विज म्हणजे 2दा जन्म घेतलेले म्हणून ओळखण्यात येऊ लागले. पहिला जन्म आईच्या पोटी तर दुसरा जन्म उपनयनाच्या संस्कारातून असे मानण्यात येऊ लागले. वैदिक कालखंडामध्ये समाजामध्ये ज्याप्रमाणे वर्णव्यवस्था निर्माण झालेली होती त्याचप्रमाणे समाजात
आश्रम व्यवस्था देखील निर्माण झालेली होती. हे 4 आश्रम म्हणजेच ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचार्य आश्रमामध्ये विद्यार्थी अविवाहित राहत असत, तर गृहस्थाश्रमामध्ये विवाह करून प्रपंच सुरू करणे अशी व्यवस्था होती. वानप्रस्थाश्रमामध्ये संसारातून निवृत्त होणे, तर संन्यासाश्रम म्हणजे सर्व संघाचा परित्याग करणे अशी ही आश्रम व्यवस्था होती. द्विज म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन आश्रम व्यवस्थेमध्ये केलेले होते. शूद्र वर्णातील लोकांना आश्रम व्यवस्था लागू नव्हती. पहिल्या 3 वर्णातील लोकांनाच ही आश्रम व्यवस्था होती. हे 4 आश्रम म्हणजेच व्यक्तीच्या आयुष्याचे 4 टप्पे होते. हिंदू तत्वज्ञानांमध्ये परमेश्वर प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीसाठी 4 मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, राजमार्ग आणि कर्ममार्ग हे ते 4 मार्ग आहेत. आजच्या वर्तमानातील हिंदूच्या दैनंदिन जीवनातील आपापल्या विचारानुसार या 4 पैकी एक किंवा अधिक मार्गाचा अवलंब करण्याची मुभा आपल्याला आढळते. भारतात दर 3 वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा आपण कधी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पाहिलेला असेल. त्यातील साधू हे तापसी जीवन जगणारे असतात. आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. यात साधूंचे 2 प्रकार दिसून येतात आणि त्यांचे विधी देखील वेगवेगळ्या मार्गाचे असतात. वैदिक कालखंडानंतर गुप्त सत्तेचा काळ हा भारतातील अभिजात संस्कृतीचा काळ समजला जातो. या काळामध्ये भारतीय समाजाने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील समृद्धी अनुभवली. ज्या गोष्टींमुळे भारतीय संस्कृतीची स्वतःची खास ओळख निर्माण झाली त्या कला, विज्ञान, राजनीती, धर्म, तत्वज्ञान, अर्थशास्त्र अशा सर्व क्षेत्रातील विकासांचा मूलभूत पाया याच गुप्त काळामध्ये घातला गेला. गुप्त सम्राट पहिले चंद्रगुप्त जेव्हा गादीवर आले तेव्हा त्यांनी अत्यंत सामर्थ्यशाली सैन्य उभारले आणि आपापसात लढणाऱ्या नगरांना एक छत्री अंमलाखाली आणले. त्यानंतर भारतीय उपखंडामध्ये गुप्त साम्राज्याचा विस्तार झाला. गुप्त साम्राज्यातून दुसऱ्या देशांशी व्यापार चालत असे. तसेच गुप्त साम्राज्य कला निर्मिती आणि बौद्धिक मंथनाचा केंद्रबिंदू बनले होते. याच काळामध्ये आर्यभट्ट यांनी भूमिती, त्रिकोण निर्मिती, विषोत्पत्तीशास्त्र यासारख्या विषयावर लेखन केले. तसेच एका वर्षामध्ये 365-358 दिवस असल्याचे गणित त्यांनी मांडले आणि पृथ्वी गोल असल्याचा सिद्धांत देखील त्यांनीच मांडला. तर वराहमिहिरांनी खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याविषयी लेखन केले. धन्वंतरीने औषधोपचाराविषयीचे लेखन केले. गुप्तकालीन समाजात शिक्षण आणि लेखन वाचनाला विशेष महत्त्व होते. पण गुप्त काळातील एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ उच्च वर्गातील व्यक्तींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक इच्छुक व्यक्तीला शिक्षण घेणे शक्य होते. हळूहळू गुप्त साम्राज्याचा विस्तार एवढा वाढला की त्या विस्तीर्ण साम्राज्यावर आणि त्या साम्राज्याच्या प्रदेशावर गुप्त साम्राज्याच्या मध्यवर्ती सत्तेला नियंत्रण ठेवणे कठीण झाले आणि त्यामुळे छोटी छोटी राज्ये स्वतंत्र होऊन गुप्त साम्राज्याचे विघटन झाले. त्यामुळे इसवी सन 550च्या सुमाराला मध्य आशियातील हूण टोळ्यांना भारतावर आक्रमण करणे शक्य झाले आणि सुमारे इसवी सन 650 पर्यंत गुप्त साम्राज्याची सत्ता उतरणीला लागली. इसवी सनापूर्वी सुमारे 500 ते 200 वर्षाच्या कालखंडात ज्याला दुसऱ्या नागरीकरणाचा काळ म्हणून आपण ओळखतो, या दुसऱ्या नागरीकरणाच्या काळात सामाजिक राजकीय नियमांवर प्रकाश टाकणाऱ्या नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र या विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. समाजामध्ये गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षांची तीव्रता गुन्हेगारांच्या जातीनुसार कमी जास्त शिक्षा दिली जात असे. आजच्या भारतातील लोकशाही व्यवस्थेमध्ये असा भेदभाव केला जात नाही. आज देशातील रंक किंवा राव यांच्यासाठी एकच नियम लागू आहे. मित्रहो, दुसऱ्या नागरीकरणाच्या काळामध्ये जाती व्यवस्थेतील विषमता अधिक तीव्र होऊन
शूद्रांचा दर्जा केवळ उच्च वर्णीयांना सेवा पुरविण्यापुरता मर्यादित झाला होता. कारागीर, शेतमजूर, दास इत्यादींचा यामध्ये समावेश होता. कुटुंबातील नातेसंबंधाची वीण पूर्वीप्रमाणेच घट्ट होती, परंतु पितृप्रधान कुटुंबातील पुरुषांचे वर्चस्व अधिकच वाढले आणि त्याचबरोबर स्त्रियांची परिस्थिती उत्तरोत्तर अधिक वाईट होत गेली. म्हणजे आज जी स्त्रियांची स्थिती आहे ती आजच्या आधुनिक काळात निर्माण झालेली नसून तिची पाळेमुळे या इसवी सन पूर्व काळात रुजलेली आपल्याला दिसतात. भारतातील मध्ययुगीन काळ हा परकीय आक्रमणांचा काळ होता. सुरुवातीचे मुस्लिम आक्रमक हे भारतातील समृद्ध साधन संपत्तीची लूट करण्यासाठी भारतात आले. भारताची साधन संपन्नता काय वर्णन करावी? भारतात सोन्याचा धूर निघत होता असे बोलले जाते. म्हणजेच साधन संपत्तीच्या बाबतीत भारत संपन्न आणि वैभवशाली होता. या वैभवाची लूट करण्यासाठीच परकीय आक्रमणांनी भारतावर आक्रमण केले, भारतावर स्वाऱ्या केल्या. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात मूळ भारतीय संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यांचा मिलाप घडून आला. इंडो इस्लामी स्थापत्य, यांत्रिक साधनांचा वापर आणि हिंदुस्थानी उर्दू भाषेचा उगम ही या काळाची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. अमीर खुसरो हे 13व्या शतकात होऊन गेले. अमीर खुसरो हे कवी होते. अमीर खुसरो यांनीच हिंदुस्थानी भाषेच्या तत्कालीन स्वरूपाचा उल्लेख हिंदवी असा केला आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात भारतातील अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिराची तोडफोड आणि विटंबना केली गेली. दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये सरजामी पद्धतीची अधिकाराची उतरंड होती. त्या उतरंडीचे ढोबळमानाने 4 वर्ग सांगता येतील. यात पहिला होता सत्ताधारी वर्ग आणि उमराव वर्ग. या वर्गामध्ये सुलतान, त्यांचे नातेवाईक, हिंदू राजे आणि मुस्लिम नवाब यांचा समावेश होता. तर दुसऱ्या वर्गामध्ये उलेमा, ब्राह्मण यांचा समावेश होता. तिसऱ्या वर्गामध्ये श्रीमंत व्यापारी आणि कारागिरांचा समावेश होता. तर चौथ्या गावकरी वर्गामध्ये म्हणजेच सरकारी तिजोरीत सारा जमा करणारा जो खेड्यातील शेतकरी वर्ग होता याचा या चौथ्या वर्गामध्ये समावेश होता. या काळात देखील जाती व्यवस्था कठोरपणे पाळली जात होती, कारण जी जात नाही तिला जात असे म्हटले जाते. मध्ययुगीन काळात बादशाह अकबरांच्या पद्धतशीर प्रयत्नांमुळे भारताला एक समर्थ आणि स्थिर राजकीय प्रशासन पद्धती मिळालेली होती. भारतामध्ये साम्राज्याचा दूरवर विस्तार करणारे राजे महाराजे होऊन गेले. त्यांच्यापैकी काहींची राजवट कल्याणकारी होती तर काहींची जुलमी राजवट होती. काही साम्राज्यात शांतता नांदत होती तर काही राज्य भीती आणि रक्तपाताने कलंकित झालेली होती. म्हणून आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासातील मध्ययुगीन कालखंड हा सर्वाधिक अंधकाराचा काळ होता. या काळास अंधार युग म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपाच्या मध्ययुगाच्या काळात देखील हेच वास्तव होते असा उल्लेख असला तरी आपण अभ्यासक या नात्याने आपणास हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या अंधकार युगाचे परिणामस्वरूप असे काही बदल घडून आले की ज्यामुळे भारतीय समाजाचे स्वरूप बदलून गेले. कदाचित ही वादळापूर्वीची अशांतता असेल. भारताच्या अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असलेल्या व्यापाराच्या भरभराटी बरोबरच ललित कला, स्थापत्य आणि शिल्प यांचाही उत्कर्ष झाला. बादशाह अकबराने दीन-ई-इलाही हा नवीन धर्म नैतिक तर्कशुद्धतेवर स्थापन केला होता हे आपण यापूर्वी अभ्यासलेले देखील आहे. 19व्या शतकाकडे भारताची वाटचाल होत असताना भारतीय समाजातील विविध धर्म आणि विविध पंथातील उदारमतवादी आणि सनातनी समूहामधील दरी वाढत गेली. असे समाजाचे झालेले ध्रुवीकरण आश्चर्य करण्याजोगे मुळीच नव्हते, कारण भारतातील धार्मिक गटांमध्ये अशा प्रकारचे ध्रुवीकरण घडण्याचा जणू पायंडाच पडलेला दिसतो, तो अगदी 21व्या शतकापर्यंत. मित्रहो, या व्हिडिओमधून आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील भारतातील समाज जीवन कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील शेवटच्या
सूत्ररूप घटकाचा अभ्यास करणार आहोत. तो घटक म्हणजे शहरीकरण. या नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.